सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील आता आपल्याबरोबर आहेत. बापू, तुम्ही मागणी केली की कृष्णा खोऱ्यातलं वाया जाणारं पाणी भीमेच्या खोऱ्यात वळवायचं. काय नक्की कोणाकोणाला फायदा होणार आहे याचा? गेली अनेक वर्ष आपण सातत्यानं पाहतोय की कृष्णा नदीला मोठ्या प्रमाणावर पूर येतोय. पंचगंगा नदीलाही मोठ्या प्रमाणावर पूर येतोय, वारणा नदीलाही मोठ्या प्रमाणावर पूर येतोय. आणि अलमट्टी धरणाची दारं उघडण्याच्या संदर्भानं आपल्याला सातत्यानं कर्नाटक राज्याबरोबर विनंती करून ती दारं उघडावी लागत आहेत. जर हे पाणी पावसाळ्यात त्या ठिकाणी टेंबूच्या योजनेची यंत्रणा तयार आहे, म्हैसाळ योजनेची यंत्रणा तयार आहे. जर पावसाळ्यात पुराच्या वेळी अवर्षणग्रस्त 12-13 तालुके जे आहेत, मान, दहिवडी, खटाव, आटपाडी, तासगाव, सांगोला, जत, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, या संपूर्ण तालुक्याला हे पाणी या योजनांमधून पावसाळ्यात ओढवलं. सर्व ओढ्यावरचे, नदीवरचे आणि वेगवेगळी जी विकास कामं झालेली आहेत त्यातून जी साठवण तलाव मोठे झालेले आहेत, ते साठवण तलाव जर भरून घेतले तर या दुष्काळी खोऱ्याचा पाण्याचा, शेतीचा प्रश्न, पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा चांगल्या पद्धतीनं मिटू शकतो आहे. त्या दृष्टिकोनातून शासनानं यावर निर्णय घ्यावा, या दृष्टिकोनातून मी पत्रव्यवहार केलेला आहे. शासन याला सकारात्मक आहे. आगामी विधानसभेला शिंदे गटाला किती जागा मिळतील असं आपल्याला? सन्माननीय जागा मिळतील एवढं मी निश्चितपणानं सांगतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त 6 जागा शिंदे गटाला दाखवल्या जातात. त्यासाठी आपण काय प्रयत्न करणार का जागा वाढवण्यासाठी? जागा वाढवण्यासाठी आमचे नेत्याने, या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबच प्रयत्न करणार आहेत. आणि त्यांना सर्वच भागात, पश्चिम महाराष्ट्र असो, विदर्भ असो, मराठवाडा असो, मुंबई, नागपूर असो, या सर्व ठिकाणी सन्माननीयरित्या जागा वाटपात मिळतील असा आम्हाला विश्वास आहे. किती जागा आपल्या निवडून येतील टोटली, म्हणजे महायुतीच्या विधानसभेला? महायुतीच्या 150 तर कमीत कमी जागा निश्चितपणानं निवडून येतील. लोकसभेची परिस्थिती वेगळी झाली आणि आताची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे या बदललेल्या वातावरणात निश्चितपणानं महायुतीला चांगलं यश मिळेल असं मला वाटतं आहे. MPSCच्या फेरण्याच्यामध्ये आपल्या सांगोला तालुक्यातले मारकड म्हणून एक जण, बाळू मारकड, ते डुप्लिकेट कागदपत्र त्यांचे सापडलेत. कसं बघता ह्याच्याकडे? जर मारकडे यांची कागदपत्र डुप्लिकेट असतील त्यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, हीच कुठल्याही लोकप्रतिनिधी मागणी राहील. माझी हीच मागणी आहे. एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी त्यांनी जो पेहराव बदलला होता, तो पेहराव त्यांनी मौलवीचा पेहराव धारण केला होता. हे सगळं थोतांड आहे. त्या अजितदादा बोलण्यावर आता संजय राऊत काहीही बोलायला लागलेले आहेत. शिंदेसाहेबांनी पेहराव बघितला, ही बघाय तिथं काय एकनाथ शिंदे पेहराव घालायला होता का हजर? काहीतरी फेक न्यूज आता टाकायला संजय राऊतांनी चालू केली. आणि महाराष्ट्राचं चाललेलं चांगलं काम, विकासाचं हे वातावरण गढूळ बनवायचं आणि गढूळ वातावरणात स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायचा, हा ह्यांचा संपूर्ण डाव आहे. परंतु महाराष्ट्रातली जनता ह्या डावाला बळी पडणार नाही असा मला विश्वास वाटतो. पूजा खेडकर प्रकरणानंतर आता आपल्या सोलापूर जिल्ह्यात देखील बाळू मार्केटचं प्रकरण झालेलं आहे. काय तुम्ही त्याच्यावर कारवाई करण्याकरता मागणी करणार? आता हे प्रकरण ताजं आहे, आत्ता झालेलं आहे. त्या दृष्टिकोनातून 2 तारखेला कलेक्टर साहेब येणार आहेत, ते नागपूरला आहेत. ते आल्यानंतर मी त्यांच्याशी मागणी करून तातडीने त्यांचा तपास करून योग्य ती कारवाई करायची मागणी करणार आहे. सांगोल्याहून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.